हॅलो, नमस्कार. हॅशटॅग कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक पौष्टिक अशी भाजी पाहणार आहोत. तीच म्हणजे तांदळाची भाजी किंवा तांदूळसा भाजी. ही भाजी पावसाळ्यात खूप प्रमाणात ही भाजी मिळते आपल्याला आणि ही मी माझ्या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे करायला. त्या म्हणजे फक्त लसूण, मिरची, मीठ. चला पाहूया कृती आणि साहित्य काय काय आहे ते. सर्वात आधी मी ते कढई गरम करत ठेवली, त्यात तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापत आलं की त्यामध्ये लसूण आणि मिरचीची फोडणी करून घ्यायची आणि त्यातच थोडंसं चिमूटभर मीठ देखील टाकायचं, म्हणजे लसणाला देखील त्या मिठाचा स्वाद चांगला लागतो. आणि मग त्यावरती भाजी फोडणीला देऊन शिजवून घ्यायची. भाजी आपली शिजत आली आहे. या भाजीला पाणी खूप सुटतं, त्यामुळे ह्या सुटलेलं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आधी. आता भाजीतलं पाणी पूर्णपणे सुकत आलेलं आहे, म्हणजेच आटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण थोडासा भाजलेलं शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर भाजीला खूप छान अशी चव येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि हो, जर लहान मुलं ही भाजी खाणार असतील ना, तर मिरची जास्त टाकायची नाही. मुलांना ही भाजी भाकरीसोबत खूप चविष्ट आहे, देण्यासाठी खूप पौष्टिक देखील आहे. लहान मुलं आवडीने खातील. आमचा ना राजवीरसुद्धा आवडीने खातो. तो म्हणतो, मम्मी सांग ना, मी पण खातो ही भाजी. आमच्या राजवीरला सुद्धा ही भाजी खूप आवडते, खूप आवडीने खातो ही भाजी. चला, आपली भाजी तर तयार आहे. आता आम्ही ही गरम गरम भाकरीसोबत खाणार बाबा. तुम्ही पण लवकरात लवकर बाजारात मिळाली भाजी तर नक्की आणा आणि आपल्या परिवाराला खाऊ घाला. चला तर मग.
कशी वाटली रेसिपी? आहे की नाही छान आणि साधी सोपी मस्त? अशा छान छान रेसिपीसाठी कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, एक लाईक या भाजीसाठी सुद्धा. चलो बाय बाय.